आज शरद पवारांनी वारंवार सलोख्याची भूमिका घ्या असं सांगितलं, मात्र आज त्यांचे देखील नेते आले नाही। उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब असतील, सगळे नेते विधान परिषदेच्या बैठकीला बसतील। मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं आहे। किमान मला ही अपेक्षा होती की पवारसाहेब तरी या बैठकीला येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी तरी येतील, कारण त्यांनी वारंवार ही भूमिका मांडली की दोन समाजामध्ये समन्वय साधा। परंतु मला असं वाटतं की आजचा सगळा जो काही प्रकार आहे जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहायला पाहिजे आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भासता आली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे। सगळे सोयऱ्यांच्या जीआरला ओबीसी नेत्यांनी विरोध केला किंवा कुणबी प्रमाणपत्र थांबवावं अशी मागणी केली। छगन भुजबळ असतील किंवा इतर ओबीसी नेते असतील, तापू शकते। यामुळे असं आहे की सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात जी काही विविध मतं आहेत ती मतं आज आम्ही समजून घेतलेली आहेत। त्यात काही कायदेशीर मतं मांडण्यात आलेली आहेत, तीही समजून घेतलेली आहेत। माननीय मुख्यमंत्री सर्वांची चर्चा करूनच या संदर्भात उचित निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 13 तारीख शेवटची आहे। 13 तारीख शेवटची आहे। सरकारची काय भूमिका असेल त्याच्यावरती? सरकारची भूमिका ही सामंजस्याची असते, समन्वयाची असते, दोन जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये अशी असते आणि ज्या काही समाजाच्या मागण्या असतात त्या मागण्या आपल्याला योग्य चौकटीत बसून कशा पूर्ण करता येतील हीच एकीकडे सरकारची भूमिका असणार आहे।